श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, थोड्याच दिवसात म्हणजे 1-2-4 दिवसातच आपल्याला पवित्र असा महिना सुरू होणार आहे, तो म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. बघा, या महिन्याला खूप असे महत्त्व आहे. याच महिन्यात भगवान श्री शंकराने आपल्या शंकराला समर्पित असतो आणि शंकराने या समुद्र मंथन याच महिन्यात झालं होतं आणि शंकराने विष याच महिन्यात पेले होते. त्यामुळे त्यांना नीलकंठ असे म्हटले जातात. त्या भगवान श्री शंकरांना हा महिना भगवान श्री शंकर आणि पार्वती मातेला समर्पित असतो. बघा, त्याच्यामुळं या पवित्र महिन्यात आपण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं पुण्य मिळेल किंवा आपल्याला त्याचं फळ मिळावं असं म्हणजे सेवा केली पाहिजे. बघा, आणि आपल्याकडं सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे बघा, की आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडावी असं सर्वजणच प्रयत्न करत असतात. पण आता हा श्रावण महिना खूप असा पवित्र मानला जातो. बघा, आता या श्रावण महिन्यात अशी कोणती सेवा करावी स्वामींची म्हणजे लवकरात लवकर फळ मिळेल त्याचं. बघा, आपण नित्यसेवा तर करतच असतो, पण श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. याच्यासाठी आपल्याकडून आणखीन काय सेवा घडावी किंवा आपल्याला आणखीन छान छान फळ मिळावं, याच्यासाठी आपण छान छान अशा सेवा करायच्या आहेत. बघा, आता हा श्रावण महिना गुरुवारी सुरू होत आहे. त्याच्यामुळं श्रावणातील 5 गुरुवार आपण करायचे आहेत. ही सेवा आपल्याला 5 गुरुवार करायची आहे. बघा, सेवा आता ही सेवा कशी करायची, काय करायची, उपास धरायचा का, कसं काय करायचं, चला तर मग पाहूया. बघा, आता म्हणजे ह्या श्रावणाची सुरुवात गुरुवारपासूनच होत आहे. बघा, त्याच्यामुळं आपण अगोदरच घराची साफसफाई तयारी अगोदरच आपण करत असतो. बघा, दरवर्षीच आपण श्रावणाची तयारी अगोदरच चालू असते. त्याच्यामुळं गुरुवारी सुरू होत असल्यामुळं आपण पहिलं सकाळ लवकर उठायचं आहे. पहा, गुरुवारी श्रावणातील हे 5 गुरुवार करायचे आहेत. बघा, आपल्या हातून 5 गुरुवार ही सेवा करायची आहे. तर सकाळ आपल्याला लवकर उठायचं आहे. बघा, लवकर उठून आपण आंघोळ उरकायची आहे, पटकन सडा रांगोळी करायचे, देवपूजा उरकायचे आणि मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ करायचा, हार फुलं हे सगळं काही आपण आदल्या दिवशीच तयारी करायची, म्हणजे सकाळ आपल्याला घाई गडबड होत नाही आणि सगळी पूजा व्यवस्थित होते. आणि शक्यतो आपण पूजा मुहूर्ताच्या अगोदर करायची आहे. बघा, सकाळचं वातावरण एकदम शांत असतं, वातावरण प्रसन्न पण असतो आणि शांतता असते. त्याच्यामुळं आपली पूजा एकदम शांत मनाने होते. बघा, आणि नंतर मग सकाळ झाली तर मग नंतर सकाळ घाई गडबड असते, कामं असते, तेच डोक्यात विचार येतात आणि सकाळ सगळ्यांना जायचं असतं किंवा घरी असलं तरी पण कामाची गडबडच असते. त्याच्यामुळे शक्यतो बघा, आपल्याला 7ला सगळी पूजा उरकली पाहिजे. नंतर 7 नंतर तुम्ही नेहमीची कामं तुम्ही केली तरी चालू शकतात. बघा, त्याच्यामुळं जेवढी लवकरात लवकर आपल्याला पूजा उरकून घ्यायची. आता सकाळी लवकर उठलो आपण घरातली पूजा सडा रांगोळी सगळं करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला हार फूल बेल सगळं काही आणून ठेवायचं आहे. तुळशीची पानं हे सगळं काही आणून ठेवून आपल्याला पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ करायची मूर्ती. बघा, पाण्याने अभिषेक करून त्याच्यानंतर आपल्याकडे मूर्ती असेल तर दूध दही तूप साखर मध याच्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तींना. अभिषेक केल्यानंतर आपण हे स्वच्छ अशा आसनावर आसन हे करून चंदनाचा टिळा हळदी कुंकू लावून आपल्याला वस्त्र परिधान करून आपल्याला धूप बत्ती तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, आरतीचं ताट करायचं आहे, छान असा मंद असा सुगंधित असा धूप लावायचा आहे. सर्व घरात फिरवला तरी चालतो. त्याच्यानंतर आपल्याला सारामृताचे पाठ करायचे आहेत. बघा, 5 गुरुवार करायचे आहेत आपल्याला, तर 5 गुरुवारमध्ये आपल्याला 4 अध्याय वाचायचे आहेत. 4×5 = 20. शेवटच्या गुरुवारी आपल्याला 5 अध्याय वाचायचे आहेत. बघा, असं आपल्याला सारामृताची पाठ करायचे आहे. बघा, 21 अध्याय असतात सारामृतामध्ये, ते पूर्ण करायचे आहेत आपल्याला. आणि जर तुमच्याकडं नाही दिंडोरी प्रणीतचं पुस्तक असेल ना, तर त्यात सगळेच अध्याय येतात. ते पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला 1 तास लागतो. बघा, 1 तास वाचलं की ते पूर्णच होऊन जातं. बघा, आणि नंतर बघा आपल्याला म्हणजे
अभिषेक ते केल्यानंतर ना आपल्याला फूल बेल सर्व काही स्वामींना अर्पण करायचं आहे. नंतर ना आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आपल्याला की आपण कुठल्या कामासाठी करत आहोत, किंवा आपण म्हणजे कुठली आपली इच्छा आहे, किंवा आपण सहजच मनामध्ये आपण की माझ्या हातून हे स्वामी सेवा घडू द्या, आणि माझी काहीच इच्छा नाही पण माझ्या मनात अशी इच्छा आहे की ही एकदा श्रावण महिन्यात माझ्याकडून सेवा घडावी, असं पण तुम्ही म्हणू शकता. काही इच्छा नसेल किंवा काही अडचण नसेल तर, पण जगात असा कुठलाच माणूस नाही आहे की ना अडचणी किंवा इच्छा नसतील असे. पण सारखं सारखं म्हणून दाखवायचं नाही आपण स्वामींना, कारण की स्वामी सर्व काही पाहत असतात बघा. आपण फक्त मनोभावे मनातून सेवा करायची. स्वामी मला हे पाहिजे, किंवा माझी ही अडचण आहे, ती अडचण दूर होऊ द्या, किंवा ही इच्छा आहे, असं काहीच म्हणायचं नाही. स्वामी तुम्हीच करून घ्या माझ्याकडून ही सेवा, आणि सर्व काही तुम्हीच पाहता. माझ्यासाठी जे चांगले असेल ना तेच द्याल या मला खात्री आहे. मी जे मागतो त्याच्यापेक्षा तुम्हाला जे मला द्यावं असं वाटतं ते द्या तुम्ही. मी काहीच मागत नाही, तुम्ही सर्व काही बघत आहात की माझ्या इच्छा काय आहेत किंवा मला काय पाहिजे ती. पण मी मागण्यापेक्षा तुम्हाला जे चांगलं वाटतं ते द्या स्वामी मला. त्याच्यासाठी मी ही सेवा करतोय म्हणा किंवा करते म्हणा. असं म्हणून आपल्याला सारामृताचे आपल्याला 4 पाठ करायचे आहेत, 4 अध्याय वाचायचे आहेत. त्याच्यानंतर आपण धूप आरती, स्वामींची आरती करा, धूप करायचं, धूप दिवा लावायचा सगळीकडं, आणि गोडाचा एखादा पदार्थ करायचा आहे बघा. असे आपल्याला 5 गुरुवार करायचे आहेत. आणि आपल्याला आता घरातली पूजा झाली, आपलं घरातलं कामं आटपून आपल्याला मठात जायचं आहे. मठामध्ये स्वामींच्या मठ असू द्या किंवा मंदिर असू द्या, तिथं आपल्याला बघा श्रावण महिना हा खूप खूप म्हणजे खूप पवित्र मानला जातो. तिथं आपल्याला बघा यथाशक्तीने आपल्या हातून जी काही असेल ते अन्नदान करायचं आहे बघा. तुम्ही गोड करू शकता, तिखट करू शकता, काही करू शकता. तुमच्या हातानं जे काही होईल ना यथाशक्तीनं, काही असं नाही, एखाद्या का होईना गुरुवारी तुम्ही अन्नदान करा. कारण की या पवित्र महिन्यात की नाही अन्नदान केलेलं खूप चांगलं असतं. वस्त्रदान करा, तुम्ही अन्नदान करा, आणि मठात जी काही आपल्या हातून सेवा होती ना ती सेवा करायची आहे बघा. आता गुरुवारी आरती असते म्हणा, किंवा काय असते गर्दी होती, सतरंजी हातरायचं काम, किंवा आपल्याला चप्पल उचलायचं काम, किंवा तिथली साफसफाई करायचं, झाडांना पाणी घालायचं, अशी सुद्धा सेवा तुम्ही करू शकताय बघा. आपल्याला यथाशक्तीने जे काही मिळेल आपल्याला ती सेवा आपण पूर्ण करायची. आणि नंतर आपण नारळ, खडीसाखर ते तिथं ठेवून यायचं आहे, हार फूल काय जे आपल्याला न्यायचं ते न्यायचं, आणि तिथं यथाशक्तीनं आपल्याला काय दान करू वाटेल ते दान करून यायचं आपण. असं करायचं. आणि जर आपल्याला वाटत असेल की मी 5 धरणार नाही, किंवा माझ्या मनात 11 धरू वाटते, तर 11 तुम्ही गुरुवार करा, 11 गुरुवार करा. 11 गुरुवारी हेच पुस्तक वाचा तुम्ही. तुमचं 11 गुरुवार म्हटलं तरी तुम्हाला दोन होतील पारायण तुमचे. 21 अध्याय 2दा होतील तुमचे वाचायचे बघा. आणि जर म्हणजे असं होईल बघा की खूप छान आहे. असं पण म्हटलं तर 11 गुरुवार म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला 21 अध्याय 2दा वाचायला मिळतील. आणि जर छोटं पुस्तक असेल तर ते दररोजच तुम्ही वाचाल. नित्यसेवा तर आपल्याला करायचीच आहेत बघा. तारक मंत्र म्हणायचं आहे 11 वेळा, पुन्हा 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी होत नसेल तर 3 माळी तरी श्री स्वामी समर्थ या माळेचा जप करत राहायचा आहे. आणि 11 गुरुवार केले तर त्यातले त्यात उत्तम चांगलं छान तुम्हाला 2 वेळा पारायण होते ते. आता तुम्ही 5 धरा किंवा 11 धरा बघा. पण त्याचं आता उद्यापन कसं करायचं. आपण आता पूजा लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर पूजा केली, फळं जे काही आपल्या घरात असतील ते ठेवले, धूप आरती तुपाचा दिवा ते सर्व काही लावलं. पण त्याचं आता उद्यापन आता 11 किंवा 5 करा. 5व्या गुरुवारी आपल्याला बघा घरात एकदम गोडाचा पदार्थ करायचा आहे. बघा. तुम्ही पुरणपोळी करू शकता, लाडू करू शकता, स्वतःच्या हाताने करायचे आहेत बघा, विकत आणायचं नाही. बेसन लाडू करा तुम्ही, स्वामींना खूप आवडतात. पुरणपोळी करा तुम्ही, स्वामींना खूप आवडते. आपल्या घरात नैवेद्य दाखवून नैवेद्य दाखवून आपण जादाच्या पोळ्या करून आपल्याला मठात जायचं आहे किंवा मंदिरात जायचं आहे. तिथे नैवेद्य दाखवून आपल्या हातून
किंवा प्रसाद सगळ्यांना एक 4-5 जणींना किंवा 4-5 जणांना तरी आपल्या हातून वाटला जावा, अन्नदान व्हावं. ह्या हिशोबानं आपण जे काही गोड पदार्थ कराल ते करायचं आहे आणि मठात जाऊन आपल्याला तो प्रसाद वाटायचा आहे सर्वांना. स्वामींना पण प्रसाद दाखवायचा. याने आपल्याला बघा जीवनाशी लढायला ताकद मिळते, परिस्थितीशी लढायला आपल्याला ताकद मिळते. जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या किंवा अडचणी येऊ द्या, आपलं मन घाबरत नाही. आपल्या मनातील भीती दूर होते आणि संकट असे येतील आणि असे जातील, स्वामीच आपल्यावरचं संकट तारतील बघा. आणि त्याच्यामुळं आपल्याला ही सेवा करायची आहे. जास्तीत जास्त सेवा आपल्याला आपल्या हातून करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. जीवनात संकट हे येणार जाणारच, पण त्याच्याशी लढायचं बळ हे आपल्याला स्वामी देत असतात आणि लढायचं बळ मिळण्यासाठी आपल्याला स्वामींच्या सेवा कराव्या लागत असतात. त्याच्यामुळं आपण सेवा करताना कधीही मागं सरकायचं नाही. आपल्या जीव तोडून आपण सेवा करायच्या, मनापासून सेवा करायच्या. फळ देणारे तेच आहेत, स्वामीच आहेत. आणि स्वामी कधी ना कधी आपलं चांगलं करणार म्हणजे चांगलं करणार. आणि संकटही येत जात असतात. संकटामुळेच आपल्याला जगण्याचं बळ मिळत असतं. त्याच्यामुळं संकट आले म्हणून घाबरून जायचं नाही. स्वामीच आपल्याला बळ देत असतात, मजबूत करत असतात संकटाशी आपल्याला लढण्याचं, सगळी करण्याचं. त्याच्यामुळं कुठल्याही संकटाला आपण घाबरून जायचं नाही. येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि सेवा करत राहायच्या. श्री स्वामी